आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं. त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसीमध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्चपर्यंत त्याला पीसी दिलेला आहे. आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत. याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती. कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये. आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे. सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं. त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल. बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही. या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे. त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो. नाही, तो अजून मी सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल. ओके, आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये. जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे. नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता. कारण महत्त्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये. न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे.